कोबीची भाजी म्हटलं ना की बरेच जण नाक मुरडतात. पण ही कोबीची भाजी इतकी छान चवीला होते ना की न आवडणारे सुद्धा आवडीने खातात. बरं, कोबी हा असा इतका मस्त पातळ शेवेसारखा कसा चिरायचा, विळी किंवा सुरी न वापरता असा हा कोबी चिरण्याची एक सोपी पद्धत पाहणार आहोत. त्याचबरोबरीने कोकणातील पारंपरिक पद्धतीने ही भाजी तयार करणार आहोत. ही भाजी चवीला इतकी छान लागते ना की खरंच सांगते, तुम्हाला ही भाजी आवडत नसेल ना तरी सुद्धा मी सांगते म्हणून एकदा तरी या पद्धतीने करून पहा. तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल याची मात्र 100% खात्री. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी साधारण 300 ग्रॅम इतका कोबी घेतलेला आहे. कोबी घेताना असा छान हिरवागार आणि जड असलेला कोबी घ्यायचा, म्हणजे तो आतून पोकळ असत नाही. असा छान हिरव्यागार पानांचा कोबी घ्यायचा. त्यानंतर याचा हा देठाचा भाग आहे ना तो असा कापून घ्यायचा आहे. कोबी जरी आपण वरून धुतला तरी तो आतून व्यवस्थित स्वच्छ आहे की नाही, किंवा आतूनही बऱ्याचदा खराब असतो, काही जंतुनाशक कीटकनाशक वापरली असतात. त्यामुळे कोबीचे असे 4 भाग तयार करायचे आहे. त्यापैकी हा जो देठाचा भाग आहे तो सगळा असा काढून घ्यायचा. तो आपल्याला शक्यतोवर भाजीत वापरायचा नाहीये. आता हे असे 4 भाग तयार केल्यानंतर मग हा कोबी धुवून घ्यायचा आहे, म्हणजे आतूनही व्यवस्थित कोबी स्वच्छ होतो, किंवा जंतुनाशक कीटकनाशक लावली असेल तर ती निघून जातात. आता इथे मी विळी किंवा सुरी न वापरता हे जे आपलं बटाट्याचं जे किसणी असते किंवा बटाट्याचे जे स्लायसर असते की नाही, त्याच्याने आपण हा कोबी असा किसून घेणार आहोत. ज्यामुळे अगदी मस्त बघा एकसारखा शेवेसारखा असा हा आपला कोबी चिरून होतो. या पद्धतीने अगदी झटपट तयार होतो आणि अगदी एकसारखा हा कोबी चिरला जातो. सगळाच कोबी मी या पद्धतीने असा चिरून घेतलेला आहे. छान असा आपला हा कोबी चिरला गेलेला आहे. असा एकसारखा पातळ कोबी चिरला ना की तो अगदी एका वाफेमध्ये शिजतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. त्यामुळे या पद्धतीने कोबी चिरून पहा. त्यानंतर आता हा असा कोबी चिरल्यानंतर धुवायचा नाही, कारण काय होतं, जर आपण आता कोबी धुतला तर मात्र यामधले सगळे जीवनसत्व नष्ट होतात किंवा पाण्याबरोबर धुवून जातात. म्हणून आता कोबी धुवायचा नाही. तर आता आपण एक वाटण करूया. वाटणासाठी मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या ज्या तिखटाच्या आहेत. त्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घ्यायचं आणि खलबत्त्यामध्ये हे थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं. लसूण, जिरे, हिरवी मिरची याचा स्वाद भाजीला खूप छान लागतो. आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करतोय. त्याकरता 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी ना छान अशी तडतडली गेली पाहिजे. मग आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं. अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. जर कढीपत्त्याची पानं असतील तर ती फोडणीमध्ये अशी घालून घ्यायची. आणि आपण जे तयार केलेला हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा आहे की नाही तो सगळा यामध्ये घालून घ्यायचा. त्याचबरोबर भाजीला छान अशी चटपटीत आणि चटकदार चव यावी याकरता मोठ्या आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे. आता हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं. टोमॅटो पटकन मऊसूत शिजावा याकरता यामध्ये मीठ घालायचं आहे. पण भाजीला लागेल एवढं सगळंच मीठ मी या स्टेजला इथे घातले. साधारण 1 चमचाभर मीठ मी इथे घातलेलं आहे. आणि टोमॅटो चांगला मऊसूत शिजेपर्यंत हे आपण असं परतून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये इथे मी भिजवलेली ही चण्याची डाळ घातलेली आहे. एक वाटीभर इथे डाळ मी चांगली अशी 2 तासापूर्वी भिजवून घेतलेली आहे आणि ही डाळ आपण या भाजीमध्ये घालणार आहोत. डाळ जर घालणं हे ऐच्छिक आहे, पण चणा डाळ आणि कोबी ही भाजी साधारणतः कोकणामध्ये आवर्जून केलीच जाते. आता हे चांगलं असं परतून घेतलं की मग एक झाकण ठेवायचं आहे. गॅसची आच अगदीच लहान करायची आणि झाकणावर चांगलं असं पाणी ठेवायचं. साधारण खोलगट झाकण ठेवायचं, म्हणजे ना हे झाकणावरचं पाणी जे असतं ना त्याचं आतमध्ये वाफ होऊन पाणी तयार होतं आणि तळाशी भाजी करपत नाही आणि डाळही व्यवस्थित शिजली जाते. झाकणावरचं बघा सगळं पाणी असं सुकलं गेलेलं आहे. याचाच अर्थ डाळ आतमध्ये शिजली असेल. किंवा जर तुम्हाला अगदी मऊसूत डाळ शिजवायची असेल तर मात्र थोडंसं 1-2 चमचे पाणी जरी डाळीत घातलं ना तरीही चालेल. डाळ बघा अगदी व्यवस्थित बोटचेपी अशी शिजली आहे. पण अगदी तुम्हाला मऊसूत शिजवायची असेल तर मग 1-2 चमचे पाणी घालायचं आणि झाकणावर पाणी ठेवून डाळ चांगली शिजवून घ्यायची. त्यानंतर डाळ व्यवस्थित शिजली की मगच आपल्याला यामध्ये कोबी घालायचा आहे. कारण कोबी आपला अगदी पातळ म्हणजे शेवेसारखा अगदी पातळ हा कोबी आहे. तो शिजायला फक्त 1 वाफ पुरेशी होते, म्हणजे अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच कोबी व्यवस्थित शिजला जातो. तसंही कोबी शिजायला फारसा वेळ लागत नाही. त्यामध्ये आपण अगदीच पातळ चिरलेला आहे. त्यामुळे तो ओव्हरकुक व्हायला नको. आणि मग ओव्हरकुक झाला ना की कधी कधी भाजीला एक असा उग्र वास येतो.
म्हणून आपण मिनिटभराचीच फक्त आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि वाफ घ्यायची आहे. गॅसचा आच मात्र अगदी लहान करायचा आहे. एक 2 मिनिटाची मी साधारण वाफ घेतलेली आहे आणि बघा भाजी आपली ना तयार झालेली आहे. खूप जास्त आपल्याला ही भाजी शिजवायची नाहीये, कारण जास्त शिजलेला कोबी हा चवीला खायला छान लागत नाही. आता ही भाजी एकदा चांगली परतून घेतलेली आहे आणि भाजी बघाल तर बघा अजिबात तळाशी कुठेही करपली नाहीये किंवा लागली नाहीये. म्हणजे झाकणावर पाणी ठेवून जेव्हा आपण ही भाजी शिजवली किंवा नंतर सुद्धा भाजी झाकण ठेवून व्यवस्थित लहान आचेवर शिजवल्यामुळे तळाशी करपत नाही आणि चवीला सुद्धा छान होते. तुम्ही या पद्धतीने एकदा तरी ही भाजी अशी नक्की तयार करून पहा. आमच्याकडे कोकणामध्ये कुठलीही भाजी असेल तरी बहुतांश त्यामध्ये ओल्या नारळाचा चव हा घातलाच जातो. त्यामुळे मी सुद्धा इथे ओल्या नारळाचा चव घातलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. जर तुमच्याकडे ओलं नारळ नसेल किंवा ओलं खोबरं नसेल तर मात्र भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि आपली ही मस्त कोकणातील पारंपरिक पद्धतीची डाळ कोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे. ही भाजी आमच्याकडे जर कुठलं पूजा कार्य असेल किंवा लग्न समारंभ असेल अशा वेळी आवर्जून तयार केली जाते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही अशी डाळ कोबीची भाजी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.